नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12वी फिजिक्सचा ऑसिलेशन जो काही चॅप्टर आहे त्याचा आज आपण 7वं लेक्चर डिलिव्हर करत आहोत. 7वं लेक्चर आपण घेत आहोत. लक्षात घ्या, आतापर्यंत आपण बरेचसे काही कन्सेप्ट एसएचएमच्या बाबतीमध्ये असतील, डिफरन्शियल इक्वेशन असेल, डिफरंट एक्सप्रेशन्स फॉर एक्सेलरेशन, वेलोसिटी अँड डिस्प्लेसमेंट असेल, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम असेल, हे बरेचसे पॉइंट आपण स्टडी केले. आता त्याचाच पुढचा पार्ट आज आपण जो काही स्टडी करणार आहोत तो आहे कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी अँड द टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम. लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला एखादा पार्टिकल ज्यावेळेस ऑसिलेशन करत असेल, अर्थातच एसएचएम परफॉर्म करत असेल, त्यावेळेस त्या पार्टिकलची कायनेटिक एनर्जी किती असायला पाहिजे, पोटेन्शियल एनर्जी किती असायला पाहिजे आणि टोटल एनर्जी किती असेल किंवा असायला पाहिजे, विच आर इन द फॉर्म ऑफ एक्सप्रेशन किंवा इक्वेशन. वेगवेगळे इक्वेशन आपल्याला मिळतील. कायनेटिक एनर्जीचं एक इक्वेशन आपल्याला मिळेल, पोटेन्शियल एनर्जीचं एक इक्वेशन मिळेल आणि देन टोटल एनर्जीचं एक्सप्रेशन किंवा इक्वेशन आपल्याला मिळेल. पहा, सुरुवातीला आपण एसएचएम परफॉर्म करत असताना पार्टिकल कशा प्रकारे ऑसिलेट होतोय त्याचं काही आपण कन्सेप्ट लक्षात घेऊया. तुम्ही माझ्यासोबत एक डायग्राम ड्रॉ करायची. सुरुवातीला समजा आपण एक एबी पाथ गृहीत धरला. वी हॅव टू कन्सिडर एबी पाथ. या एबी पाथ वरती अ पार्टिकल ऑसिलेट्स किंवा परफॉर्म्स एसएचएम. याच्यामध्ये O is the mean position, A and B are the extreme positions. अंडरस्टँड करा फिगर. A and B या एक्स्ट्रीम पोझिशन्स आहेत. आता पहा, आपल्याला बरेचसे कन्सेप्ट आपण स्टडी केले की ज्याप्रमाणे एखादा पार्टिकल त्याच्या मेन पोझिशन पासून जर ऑसिलेट होत असेल किंवा व्हायब्रेट होत असेल तर त्यावेळेस त्याचं डिस्प्लेसमेंट हे एक्स इतकं असतं. त्याची वेलॉसिटी जी आहे ती डिनोटेड बाय व्ही, एक्सेलरेशन एफ आणि त्याच्यावरती असणारा फोर्स एफ इतका असतो. लक्षात घ्या. मग डिस्प्लेसमेंट एक्स, वेलॉसिटी व्ही, एक्सेलरेशन ए आणि फोर्स जो काय तो एफ, म्हणजे दिस आर द रिस्टोरिंग फोर्स. आता समजा आपण असं गृहीत धरलं, लेट्स द पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम पॉइंट ओ विच आर गेट ऑसिलेट टुवर्ड्स द एक्स्ट्रीम पोझिशन अँड कव्हर्स सम डिस्प्लेसमेंट एक्स अप टू द पॉइंट पी. म्हणजेच ओ पॉइंट पासून तो जर पी पॉइंट पर्यंत जर गेला तर त्यावेळेस त्याचं डिस्प्लेसमेंट किती आहे तर ते एक्स इतकं आहे. आणि त्याच वेळेस त्याचा करस्पॉन्डिंग फोर्स विच इज रिक्वायर्ड टू द डिस्प्लेसमेंट एक्स इज एफ इज इक्वल टू मायनस एक्स. आपल्याला माहिती आहे व्हॉट इज के. के इज द फोर्स कॉन्स्टंट, एक्स इज द डिस्प्लेसमेंट and then F is the force, such a restoring force. समजा या पॉइंट पासून पी पॉइंट पर्यंत जर आपला पार्टिकल आला तर किती डिस्प्लेसमेंट मिळालं एक्स, तर त्यावेळी त्याच्यावरती अप्लाय होणार किंवा त्याला रिक्वायर्ड जो फोर्स आहे सच अ रिस्टोरिंग फोर्स इज अ मायनस एक्स. इतका फोर्स आपल्याला मिळतोय. लक्षात घ्या. मग हे सगळं काय आहे, हे इंट्रोडक्शन आहे. अशा प्रकारे समजा एखादा पार्टिकल जर ऑसिलेट होत असेल किंवा एसएचएम जर परफॉर्म करत असेल तर याप्रमाणे या बाबी आपल्याकडे ऑलरेडी आहेत. आता महत्वाचा पार्ट, हे जे काय आपल्याकडे बेसिक आहे, या बेसिकचा उपयोग करून आपल्याला कॅल्क्युलेट करायचे कायनेटिक एनर्जी फर्स्ट. काय करूया आपण, ही फिगर नोट केली असेल तुम्ही, त्याचा पुढचा पार्ट जो आहे तर आपण काय करूया, कायनेटिक एनर्जी कशा प्रकारे आपल्याला मिळते याचा आपण अंडरस्टँडिंग करूया. तर एक नंबर तुम्हाला टाकायचा आहे. नंबर 1 कायनेटिक एनर्जी. दिस इज, तुम्ही शॉर्टकट मध्ये त्याला केई
ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM. कायनेटिक एनर्जी आपल्याला लक्षात घ्यायची. पहा, बेसिकली जरी आपण जर विचार केला, समजा अ पार्टिकल performing SHM, a particle performing SHM from its mean position O समजा along path AB वरती समजा हा काय होत आहे, ऑसिलेट होत आहे, SHM परफॉर्म करत आहे. मग त्यावेळेस त्याचा असणारा ॲट दॅट टाइम द डिस्प्लेसमेंट किती असेल पाथ AB वरती. द डिस्प्लेसमेंट ॲट दॅट टाइम द डिस्प्लेसमेंट इज x and its velocity is v. इतकी वेलॉसिटी आहे. आपल्याला माहिती आहे, जेव्हा एखादा पार्टिकल त्याच्या मेन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन कडे ऑसिलेशन करत असेल, त्याच वेळेस त्याची जी वेलॉसिटी आहे ती वेलॉसिटी किती असते लक्षात घ्या. नो द एक्सप्रेशन फॉर velocity of a particle performing SHM is किती असेल, v is equal to plus or minus omega under root a square minus x square. काय आहे तर वेलॉसिटीचे एक्सप्रेशन आहे. किती डिस्प्लेसमेंट साठी, तर डिस्प्लेसमेंट x साठी लक्षात घ्या. डिस्प्लेसमेंट काय x साठी असा विचार करत. मग वेलॉसिटीचे एक्सप्रेशन जर हे असेल, एखादा पार्टिकल किंवा बॉडी v इतक्या वेलॉसिटीने जर मूवमेंट करत असेल, ऑसिलेट जर करत असेल, तर त्यावेळेस त्याची कायनेटिक एनर्जी आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. मग जर v इतकी वेलॉसिटी जर असेल आपल्याकडे, तर कायनेटिक एनर्जी ही किती असेल, बरोबर. देन द कायनेटिक एनर्जी आपल्याला लक्षात घेता येईल. आपल्याला असंही म्हणता येईल, देअरफॉर वी हॅव कायनेटिक एनर्जी विथ डिस्प्लेसमेंट x फ्रॉम मीन पोझिशन. डिस्प्लेसमेंट x फ्रॉम मीन पोझिशन ही असेल कायनेटिक एनर्जी इक्वल टू 1/2 m v square. What is v? v is the velocity at displacement x from mean position. जर आपण v ची व्हॅल्यू जर पुट केली, त्याच्यामध्ये m काय आहे, here m is the mass of particle performing SHM. या ठिकाणी m is the mass of particle performing SHM. m हे मास आहे लक्षात घ्या. आणि v काय ऑलरेडी आपली लिहिलेली वेलॉसिटी आहे. जर ह्या एक्सप्रेशन मध्ये जर आपण v ची व्हॅल्यू जर पुट केली, then we get the kinetic energy is equal to 1/2 m, then ची व्हॅल्यू प्लस और मायनस ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर, फीचा स्क्वेअर म्हणजे. Therefore, we get the expression for kinetic energy of a particle having mass m performing SHM as below. Kinetic energy equal to 1/2 m omega square in bracket a square minus x square. And this is our required expression. This is our required expression for the kinetic energy of particle performing SHM having mass m, angular velocity or the angular frequency omega,
A is the amplitude आणि x is the displacement from the mean position. हे एक्सप्रेशन आपल्याला मिळालं, लक्षात घ्या. आता नेक्स्ट पॉइंट जो आपल्याला काय स्टडी करायचं हे नोट डाऊन करून घ्या सगळ्यांनी. पुढचा पॉइंट आपल्याला स्टडी करायचा आहे पोटेन्शियल एनर्जी ऑफ एसएचएम. दुसरा पॉइंट पोटेन्शियल एनर्जी ऑफ एसएचएम. कायनेटिक एनर्जी आपण स्टडी केलं, आता पोटेन्शियल एनर्जी आपल्याला लक्षात घ्यायची. आपल्याकडे 30 फिगर आहे जी की आपण सुरुवातीला गृहीत धरली. लेट्स कन्सिडर एनी पार्टिकल हॅव्हिंग मास m, having velocity v and displacement x from the mean position. समजा असं आपण आता गृहीत धरूया, ज्यावेळेस a particle performing SHM having displacement x from its mean position up to point P, of किंवा by restoring force F is equal to minus kx. Means that the force which is F equal to minus k, which is required to displace the particle from O to P, having displacement x, लक्षात घ्या. असं आपल्याला मिळेल. म्हणजे किती फोर्स आपण अप्लाय केला, तर एवढा फोर्स अप्लाय केला तर O पासून पार्टिकल P पर्यंत जाऊ शकतो. त्याचा मास m आहे, त्याचा डिस्प्लेसमेंट x आहे, असं आपण लक्षात घ्यायचं. पोटेन्शियल एनर्जी एक अर्थात लक्षात घ्या की हा पार्टिकल इथून इथे जाण्यासाठी काहीतरी त्याला एनर्जी अप्लाय होत असेल, आणि सच एनर्जी विच इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ वर्क डन. म्हणजे काय करायचं आपल्याला, ती एनर्जी विच इज रिप्रेझेंटेड इन द फॉर्म ऑफ वर्क डन. म्हणजे याचा अर्थ यू हॅव टू फर्स्ट अंडरस्टँड द वर्क डन ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम. काय करायचं आपल्याला, वर्क डन आपल्याला मिळवायचे. मग समजा पॉइंट O पासून P पर्यंत जर तो पार्टिकल जात असेल असं आपण लक्षात घेऊया. लेट dx is instantaneous displacement of particle at point P from point O. X is the instantaneous. म्हणजे याचा अर्थ असा आहे, समजा x जे काय आपल्याकडे लक्षात घेतलंय तर आपण त्याला dx अर्थात आपण काय लक्षात घेतलंय, इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंट dx आपण लक्षात घेतलंय. मग dx समजा आपण इथे एक dx घेतला, इथे एक dx घेतला, असे अनेक dx आपण लक्षात घेतले फ्रॉम मीन पोझिशन dx. अशा अनेक dx चा जर आपण विचार केला, छोटासा पार्ट आहे टोटल डिस्प्लेसमेंट. टोटल डिस्प्लेसमेंट किती आहे, टोटल डिस्प्लेसमेंट इज x आणि dx इज वन ऑफ द पार्ट. मग dx जर केला तर आपल्याला काय मिळेल, अशा अनेक dx जर एकत्र केले तर टोटल वी गेट द x. काय मिळेल आपल्याला, x मिळेल, लक्षात घ्या. मग समजा x इतकं डिस्प्लेसमेंट, किती फोर्स अप्लाय करायचं आपल्याला, वी हॅव टू अप्लाय द फोर्स मायनस kx. जर आपण फोर्स मायनस kx अप्लाय केला आणि x इतकं dx इतकं जर डिस्प्लेसमेंट जर आपण परफॉर्म केलं तर त्यावेळेस इन्स्टंटेनियस वर्क डन किती मिळेल, लक्षात घ्या. मग आपण लक्षात घेऊया, बाय applying force which is F equal to minus kx, particle get displaced through
dx. Then the work done dW is equal to force into displacement. And the work done is equal to force into displacement. असं आपण लक्षात घेऊ शकतो. मग समजा फोर्स किती आहे त्याचा विचार करा. फोर्स आहे आपल्याकडे मायनस के एक्स. किती आहे मायनस के एक्स. मग पहा वर्क डन इज इक्वल टू मायनस के एक्स इंटू डीएक्स. डिस्प्लेसमेंट आहे डीएक्स. पण एक वन मोर कंडिशन लक्षात घ्या की ज्या वेळेस आपण काय करतोय वी हॅव टू कन्सिडर द वर्क डन ऑफ द पार्टिकल फ्रॉम मीन पोझिशन टू एक्स्ट्रीम पोझिशन. पण बेसिकली द वर्क डन शुड बी हॅपन फ्रॉम एक्स्ट्रीम टू मीन पोझिशन. म्हणजे याचा अर्थ आपण काय करतोय उलट्या दिशेने वर्क डन मेजर करतोय. म्हणून आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की वर्क डन इज अ निगेटिव्ह. म्हणजे काय करायला पाहिजे ते निगेटिव्हच्या स्वरूपात आपल्याला असं वर्क डन लक्षात घ्यायला पाहिजे. निगेटिव्ह घ्यायला पाहिजे. आपण निगेटिव्ह जर घेतलं तर टोटल काय होईल निगेटिव्ह पॉझिटिव्ह होईल. म्हणजे आपल्याला मिळेल द इन्स्टंटेनियस वर्क डन फॉर द डिस्प्लेसमेंट dx बाय अप्लाइंग द फोर्स मायनस kx इंटू dx. एवढा वर्क डन मिळाला आपल्याला इन्स्टंटेनियस. आता आपल्याला याचं टोटल वर्क डन कॅल्क्युलेट करायचं की पॉइंट ओ पासून जर तुमचा पार्टिकल पी पर्यंत जर जात असेल मीन पोझिशन पासून पी पर्यंत तर त्यावेळेस एकूण वर्क डन किती लागेल. पण वी हॅव टू कॅल्क्युलेट टोटल वर्क डन फ्रॉम पॉइंट O टू P. O पासून P पर्यंत आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. म्हणजे यावेळेस काय होईल यावेळेस लक्षात येईल आपल्याला द डिस्प्लेसमेंट चेंजेस फ्रॉम 0 टू x. डिस्प्लेसमेंट काय होईल चेंजेस फ्रॉम 0 टू x. आपण काय करूया वी हॅव टू टेकिंग द इंटिग्रेशन ऑफ द इन्स्टंटेनियस वर्क डन देन वी गेट द टोटल वर्क डन. म्हणून आपण लक्षात घ्या देअरफॉर the total work done, this is W, we have taken the integration 0 to x to the dW. मग instantaneous work done आपल्याकडे आहे dW. याला आपण काय करू इंटिग्रेशन टाकूया आणि त्याची बेरीज करूया अर्थातच. अशा अनेक dw एकत्र केले तर आपल्याला काय मिळेल टोटल W मिळेल. म्हणजेच मीन पोझिशन पासून x इतकं डिस्प्लेसमेंट P पॉइंट पर्यंत जर होत असेल तर त्यावेळेस त्याचं टोटल वर्क डन किती असायला पाहिजे हे आपल्याला या फॉर्म्युल्यावरून अर्थात मिळेल. 0 टू x किती व्हॅल्यू आहे kx इंटू dx आणि k तर काय कॉन्स्टंट. म्हणजे याचा अर्थ हे झालं एक प्रकारचं इंटिग्रेशन. आणि ते कसं लिहिता येईल आपल्याला k ॲज इट इज लिहिता येईल. इंटिग्रेशन 0 टू x हे डेफिनेट टाइपचं इंटिग्रेशन. x चं इंटिग्रेशन किती येतं x²/2. म्हणजे काय मिळेल टोटल आपल्याला k into x²/2 and the limit we have to apply 0 to x. हे जर कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर कॅल्क्युलेशन असे मिळेल W is equal to k as it is then x²/2 minus 0²/2. काय करायचं जे काय लिमिट आहे ते x च्या जागेवरती पुट करायचं. सुरुवातीला अप्पर लिमिट x च्या जागेवर x पुट करायचा मायनस x च्या जागेवरती 0 पुट करायचं. हे जर सोडवलं आपण तर आपल्याला वर्क डन मिळेल. देअरफॉर W is equal to k इंटू किंवा असं मिळेल 1/2 k x². काय मिळेल वर्क डन द वर्क डन which is we get for the displacement x from the mean position this is 1/2 kx². किती आलं 1/2 kx². आता वर्क डन हेच काय असेल which is stored in the form of potential energy. म्हणजे आपल्याला पोटेन्शियल एनर्जी सुद्धा मिळू शकेल किंवा मिळेल. लक्षात घ्या. मग आपण काय करूया पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करूया. काय करूया पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करूया. बघा आता
पुढे आपल्याला लक्षात घेता येईल therefore the work done stored in the form of potential energy. Therefore potential energy is equal to work done is equal to 1/2 kx square. 1/2 kx square. पण एक बाब निश्चित आपल्याला लक्षात आहे, आपल्याला k ची व्हॅल्यू माहिती आहे, but k is equal to m ओमेगा स्क्वेअर किंवा ओमेगा स्क्वेअर इक्वल टू k अपॉन m हे आपल्याला माहिती आहे. मग काय करू, k ची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करूया. देन वी गेट द रिक्वायर्ड पोटेन्शियल एनर्जी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग SHM. किती मिळेल, 1/2 m ओमेगा स्क्वेअर and x square. This is the required expression for the potential energy of particle performing SHM. त्याला आपण इक्वेशन नंबर 2 देऊया. काय मिळालं आपल्याला, पोटेन्शियल एनर्जी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग SHM 1/2 m ओमेगा स्क्वेअर आणि x स्क्वेअर अशा प्रकारची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. लक्षात घ्या. आता पुढचा पॉइंट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, वी हॅव टू फाइंड द टोटल एनर्जी नाव. दोन एनर्जी आपण कॅल्क्युलेट केल्या. सुरुवातीला कायनेटिक एनर्जी मिळवली आहे, त्यानंतर पोटेन्शियल एनर्जी मिळवली आहे. दोन एक्सप्रेशन आपण कॅल्क्युलेट केले. आता तिसरा पॉइंट काय अवघड नाहीये, सगळ्यांनाच माहिती आहे, टोटल एनर्जी इज द सम ऑफ कायनेटिक एनर्जी as well as potential energy. Kinetic energy as well as potential energy. म्हणून आपण तिसरा पॉइंट लक्षात घेऊया, टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM. बघा सगळ्यांनी लिहून घ्या हे. तर पुढचा पॉइंट मी हेडिंग लिहितो, टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल performing SHM. बरोबर आहे. आता टोटल एनर्जी काय आहे, तर सम ऑफ पोटेन्शियल प्लस कायनेटिक. बरोबर आहे. आपण लक्षात घ्या, वी नो टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक प्लस पोटेन्शियल एनर्जी. बरोबर आहे. आपण लक्षात घेऊया. आता पुढे लिहूया. Let the total energy of T is the total energy of particle having displacement x फ्रॉम मीन पोझिशन. किती डिस्प्लेसमेंट साठी काढायची आपल्याला टोटल एनर्जी, तर x इतक्या डिस्प्लेसमेंट साठीच टोटल एनर्जी आपल्याला कॅल्क्युलेट करायची. मग काय होईल पहा, मग आपल्याला जी माहिती ती लक्षात घ्या, बट कायनेटिक एनर्जी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM विथ डिस्प्लेसमेंट x 1/2 m. काय पुढे 1/2 m ओमेगा स्क्वेअर s इन ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. आणि पोटेन्शियल एनर्जी किती, विथ डिस्प्लेसमेंट dx 1/2 m ओमेगा स्क्वेअर आणि x स्क्वेअर. बरोबर. हा ओमेगा स्क्वेअर 1/2 m ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर. अशा प्रकारे दोन एनर्जी होतात. या दोन्हींची काय करू आपण, टेकिंग द सम आपण बेरीज घेऊया. मग मिळणारी पोटेन्शियल एनर्जी कोणत्या पोझिशनची आहे, दिस इज ॲट द पोझिशन x फ्रॉम द मेन पोझिशन. देयरफॉर टोटल एनर्जी इज इक्वल टू 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर प्लस 1/2 m ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर. जो कॉमन पार्ट आहे
तो सेपरेट करून लिहा. 1/2 m ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर आणि प्लस x स्क्वेअर. Minus plus x square should be cancelled. Then the total energy we get, total energy equal to 1/2 m omega square and then a square. We get the total energy of a particle performing SHM with displacement dx from the mean position. अशा प्रकारे आपल्याला तीन डिफरंट एक्सप्रेशन, एक कायनेटिक एनर्जीचं, एक पोटेन्शियल एनर्जीचं आणि एक टोटल एनर्जीचं, असे तीन एक्सप्रेशन आपल्याला मिळाले. मी ते तिन्ही एक्सप्रेशन एका साइडला इथे लिहून देतो. पार्टिकल परफॉर्मिंग SHM, the kinetic energy is equal to 1/2 m omega square in bracket a square minus x square. याच्यामध्ये m is the mass of particle, omega is the angular velocity or the frequency, a is the maximum displacement, that is amplitude, and x is the displacement from the mean position. Potential energy 1/2 m omega square into x square आणि टोटल एनर्जी त्याच पॉइंटची 1/2 m ओमेगा स्क्वेअर आणि a स्क्वेअर. या तिन्ही एक्सप्रेशन मध्ये एक बाब निश्चित आपल्याला जाणवते. या पहिल्या दोन एक्सप्रेशन मध्ये जसं तुमचं पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट चेंज होईल, x ची व्हॅल्यू, जशी x ची व्हॅल्यू चेंज होईल तशी कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी काय होईल, चेंज होईल, व्हॅरी होईल. पण डिस्प्लेसमेंट कसंही चेंज झालं तर तिसऱ्या एक्सप्रेशन मध्ये असं जाणवतं आपल्याला की तिसरा एक्सप्रेशन म्हणजे टोटल एनर्जीचं एक्सप्रेशन विच डज नॉट डिपेंड ऑन द डायरेक्टली एक्स, म्हणजे डिस्प्लेसमेंट वरती डिपेंड नाही असं दिसतंय. म्हणजे हे चेंज होईल पण हे कसं दिसतं आपल्याला, फिक्स दिसतंय. थोडक्यातच काय दिसतंय, अशा प्रकारे आपल्याला काय दिसतंय, फिक्स असल्यासारखं आपल्याला जाणवतंय किंवा आहे असं आपल्याला लक्षात येत आहे. तर अशा प्रकारे हे झाले तीन कायनेटिक, पोटेन्शियल आणि टोटल एनर्जीचे एक्सप्रेशन्स. आता आपल्याला पुढचा पॉइंट लक्षात घ्यायचा आहे. तर आपल्याला केसेस लक्षात घ्यायच्यात. काय करायचं, सम ऑफ द केसेस. मग केसेस मध्ये काय स्टडी करायचे, तर पहिली केस मी तुम्हाला लक्षात आणून देईन. तर फर्स्ट केस वी हॅव टू अंडरस्टँड. दोन केसेस आहेत त्याच्यामध्ये. काही केसेस कंडिशन आपल्याला मांडायच्यात. एक आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी and total energy at mean position. पुढे mean position ला पार्टिकल परफॉर्मिंग SHM. mean position ला या तीन व्हॅल्यू आपल्याला अंडरस्टँड करायच्या. पहा, mean position ला the x becomes to 0. काय असतो x ची व्हॅल्यू, the displacement of the particle must be 0. Then what is the kinetic energy? Then what is the potential energy? Then what is the total energy? हे आपल्याला लक्षात येते. पहा, एक बाब तुमच्या अजूनही लक्षात आणून देतो की मीन पोझिशनला व्हेलॉसिटी ही मॅक्झिमम असते. याचा अर्थ कायनेटिक एनर्जी सुद्धा कशी पाहिजे, मॅक्झिमम पाहिजे. पोटेन्शियल एनर्जी कशी पाहिजे, मिनिमम पाहिजे अर्थातच. मग आपण काय करूया, पहिला पॉइंट लक्षात घेऊया. कायनेटिक एनर्जी 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. x ची व्हॅल्यू किती, 0 पुट करून द्या. कायनेटिक एनर्जी इक्वल टू 1/2 m ओमेगा स्क्वेअर पुढे a स्क्वेअर मायनस 0 स्क्वेअर. म्हणजेच कायनेटिक एनर्जी इक्वल टू 1/2 m ओमेगा स्क्वेअर आणि a स्क्वेअर. ही व्हॅल्यू आपल्याला कशाची मिळाली, कायनेटिक एनर्जी ऍट द मीन पोझिशन. सिमिलरली दुसऱ्या साइडला मी तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी ऍट द मीन पोझिशन हा कन्सेप्ट, तिन्ही कन्सेप्ट म्हणजे सायमल्टेनियसली समजून सांगतो. टोटल एनर्जी किती असेल, आता त्याच्यामध्ये बी लक्षात घ्या, पोटेन्शियल एनर्जी. द पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू 1/2 m ओमेगा स्क्वेअर आणि x स्क्वेअर.
1/2 ओमेगा स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर. अर्थातच पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू 1/2 m ओमेगा स्क्वेअर 0 स्क्वेअर, म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू 0. म्हणजे काय झालं, द कायनेटिक एनर्जी बिकम्स मॅक्सिमम, पोटेन्शियल एनर्जी बिकम्स मिनिमम. कुठे? ऍट द मीन पोझिशन. कुठे? मीन पोझिशन. नाउ द टोटल एनर्जी इज कायनेटिक प्लस पोटेन्शियल. कायनेटिक किती? 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस 0, म्हणजे द टोटल एनर्जी ऍट मीन पोझिशन ए स्क्वेअर. बरोबर? किती आली? 1/2 m ओमेगा स्क्वेअर आणि ए स्क्वेअर, असं आपण लक्षात घेऊया. तर आपल्याला समजा कायनेटिक एनर्जी एवढी आली, पोटेन्शियल एनर्जी एवढी आली आणि त्याप्रमाणे ही एनर्जी एवढी आली. तर आपण याला इक्वेशन ए नाव देऊया, याला इक्वेशन बी देऊया आणि याला इक्वेशन सी देऊया. काय नाव दिले आपण? ए बी सी. अशा प्रकारे 3 इक्वेशन आपण लक्षात घेतली. बघा, या केसेस मध्ये कन्क्लुजन आपल्याला दाखवता येईल. तुमची पोटेन्शियल एनर्जी 0 आहे, कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम आहे. म्हणजेच या बाबतीमध्ये एक गोष्ट आपल्याला सांगता येईल, ऍट मीन पोझिशन द टोटल एनर्जी इट इज नथिंग बट कायनेटिक एनर्जी. बरोबर? टोटल एनर्जी इट इज नथिंग बट कायनेटिक एनर्जी किंवा प्युअरली कायनेटिक. काय? द एनर्जी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग SHM ऍट मीन पोझिशन इज द प्युअरली कायनेटिक. पोटेन्शियल 0 आहे, म्हणजे किती झाली टोटल एनर्जी? कायनेटिक मिळाली. लक्षात घ्या. सिमिलरली आता दुसरी केस लक्षात घेऊया. हे इक्वेशन लक्षात ठेवा, एबीसी कशा प्रकारे मिळाली. आता दुसऱ्या केसमध्ये कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी ऍट एक्स्ट्रीम पोझिशन. कोणत्या पोझिशनला? पहा, एक्स्ट्रीम पोझिशनला. बरोबर आहे? किती असेल तिथं डिस्प्लेसमेंटचा जर विचार आपण जर केला तर प्लस और मायनस ए. एक्स्ट्रीम पोझिशनला वी गेट द डिस्प्लेसमेंट प्लस और मायनस ए. अर्थात एक्स स्क्वेअर किती होईल? एक्झॅक्टली ए स्क्वेअर इतकं होईल. बरोबर आहे? मग आपण काय करूया, पुन्हा एबीसी झाले तर एबीसी डी नाव देऊया या इक्वेशनला. डी कायनेटिक एनर्जी 1/2 इक्वल टू m ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. आता या ठिकाणी काय व्हॅल्यू आहे? एक्स ची ए स्क्वेअर इतकी व्हॅल्यू आहे. मग ती जर आपण पुट केली then the kinetic energy becomes now kinetic energy equal to 1/2 m omega square in bracket 0. a square minus a square similar quantity 0 येईल. लक्षात घ्या, ही आपल्याला अंडरस्टँड करता येईल. पहा आता पुढे, मग कायनेटिक एनर्जी बिकम्स नाउ 0 आणि ती किती होईल? मिनिमम. मग एक बाब लक्षात येईल आपल्या, the kinetic energy of particle performing SHM is 0 at extreme position. कायनेटिक एनर्जी 0 आहे. आता आपण काय करूया, एबीसीडी ई आता लक्षात घेऊया. ई पॉइंट नाव देऊया त्याला आणि तो कॅल्क्युलेट करूया. पोटेन्शियल एनर्जी किती असेल? पोटेन्शियल एनर्जी, तर पोटेन्शियल एनर्जी आपल्याला मिळेल 1/2 m ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर किती आहे? तर ए स्क्वेअर इतका आहे. म्हणजेच द पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर आणि किती असेल? मॅक्सिमम. बघा, मीन पोझिशनला होतो तेव्हा हे मॅक्सिमम होतं आणि हे 0 होतं. एक्स्ट्रीम पोझिशनला आपण गेलो तर पोटेन्शियल एनर्जी काय झाली? बरोबर, मॅक्सिमम झाली. अशा प्रकारे मग आता टोटल एनर्जी किती कॅल्क्युलेट करता येईल आपल्याला? सेम याच प्रमाणे आपल्याला टोटल एनर्जी पुन्हा कॅल्क्युलेट करता येईल. एबीसीडी ई एफ 0 प्लस 1/2 m ओमेगा स्क्वेअर आणि ए स्क्वेअर. अर्थातच 1/2 m ओमेगा स्क्वेअर आणि ए स्क्वेअर. बरोबर आहे? याला इमॅजिनरी इक्वेशनचे नाव देऊ. दिस इज डी, दिस इज ई आणि दिस इज एफ. बरोबर? असे आपण काय केला, 2 केसेस स्टडी केल्या. याच्यावरून काय कन्क्लुजन आपल्याला करता येईल? तर याच्यामध्ये ऍट एक्स्ट्रीम पोझिशन
at extreme position, the total energy of the particle performing SHM is purely potential. At that time, the kinetic energy is zero. काय होतं? कायनेटिक एनर्जी झिरो होते, लक्षात घ्या. असं स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी दिसतंय. हे स्वरूप आपल्याला या ठिकाणी अंडरस्टँड होते. आपण काय करूया की थोडक्यामध्ये याच्यामध्ये ग्राफिकली थोडंसं याचं अंडरस्टँड करूया, थोडं डायग्रामॅटिकली याला समजून घेऊया की कशा प्रकारे एनर्जी ऑसिलेट होते, कशी एनर्जी चेंज होते हे आपण समजून घेऊया. हे नोट डाऊन करा सगळ्यांनी. पहा, समजा ही मेन पोझिशन आहे आपल्यासाठी, ही एक्स्ट्रीम पोझिशन आहे, ही सुद्धा एक्स्ट्रीम पोझिशन आहे. हे या ठिकाणी आपल्या कन्सेप्टनुसार टोटल एनर्जीचा जर विचार आपण केला तर तिन्ही पॉइंटला आपल्याला एक्स्ट्रीम पोझिशन बघा, एक्सप्रेशन एफ, एक्सप्रेशन बघा एफ, त्याच्यानंतर सी एक्सप्रेशन बघा, आणि त्यानंतर एक्सप्रेशन नंबर 3 बघा. या तिन्ही एक्सप्रेशन मध्ये एक बाब निश्चित तुम्हाला लक्षात येते की टोटल एनर्जी ऍट एनी प्लेस, मेन पोझिशन असू द्या, तुमची कोणती एक्स पोझिशन असू द्या, तुमची कोणती एक्स्ट्रीम पोझिशन असू द्या, त्या सगळ्याच पोझिशनला टोटल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट, चेंजेस होत नाही. एवढंच एक्सप्रेशन मिळते. 3 एक्सप्रेशन सारखे मिळाले आपल्याला. टोटल एनर्जी ऍट एक्स्ट्रीम तेवढीच, मीनला तेवढीच, ऍट एनी पॉइंट एक्स तेवढीच, चेंज होत नाही. पण कायनेटिक एनर्जी बघा, कायनेटिक एनर्जी ऍट द मीन पोझिशन इज मॅक्सिमम, आणि ती किती आहे? 1/2 m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. त्याच वेळेस पोटेन्शियल एनर्जी किती आहे? 0 आहे. आता एक्स्ट्रीम पोझिशनचा विचार करा, कायनेटिक एनर्जी बिकम्स 0 and the potential energy becomes 1/2 m omega square x square. असं स्ट्रक्चर दिसतंय, लक्षात घ्या. आपल्या याप्रमाणे व्हॅल्यूची काय ती चेंज होती. पण बेसिकली जनरल फॉर्म्युलाचा जर विचार केला तर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 m ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट a square minus x square and the potential energy equal to 1/2 m omega square x square. हे स्वरूप आपलं, बरोबर. मग याचा जर विचार केला, याच्यामध्ये जर ह्या व्हॅल्यू लक्षात घेतल्या आपण, या ठिकाणी x किती आहे? आपल्यासाठी 0 आहे. तो पुट केला तर ह्या व्हॅल्यू आपल्याला मिळतात, आणि सिमिलरली टोटल एनर्जी एवढी मिळते. एक्स्ट्रीम पोझिशनचा विचार केला तर तेच आपल्याला मिळतं. म्हणजेच ऍट एनी पॉइंट x, पहा इथे टोटल एनर्जी तशीच मिळाली होती. x ला सुद्धा 1/2 m ओमेगा स्क्वेअर आणि x स्क्वेअर, सॉरी a स्क्वेअर, इथं तीच मिळाली, इथं तीच मिळाली, आणि या पॉइंटला x ला सुद्धा तीच मिळाली. अशा प्रकारे जर आपण जर कन्क्लुजन जर लक्षात घेतलं तर या कन्क्लुजन मध्ये एक बाब आपल्याला लक्षात येते की टोटल एनर्जी ही रिमेन्स कॉन्स्टंट आहे. कशी आहे? टोटल एनर्जी ही रिमेन्स कॉन्स्टंट आहे, हे आपल्याला अंडरस्टँड करता येतं. मी आता काय करतो, थोडक्यात थोडंसं ग्राफिक, आता हे तुम्हाला अंडरस्टँड करून दिलं तर एनर्जीचं जे काय कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जीचं जे काय ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे हे तुम्हाला मी छोटासा ग्राफ रिप्रेझेंट करून दाखवतो. पहा, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ग्राफिक्स मध्ये कसं दाखवतंय? ग्राफिकल रिप्रेझेंटेशन कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी कशी चेंज होते बघा. आणि याच्यावरून एक बाब आपल्याला निश्चित लक्षात येईल, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी कशी चेंज होते ते बघूया. समजा ही आपली पोझिशन, ही मेन पोझिशन असं लक्षात घ्या. या ठिकाणी स्वरूप लक्षात घ्या की इथं x इक्वल टू 0, या ठिकाणी x इक्वल टू a, या ठिकाणी x इक्वल टू -a प्लस a, जे काय असेल ते. बघा, आपण मेन पोझिशनला आहोत. कायनेटिक एनर्जी आपल्याला माहितीच आहे, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी मिळते. समजा आपण असं लक्षात घेतलं की या ठिकाणी मॅक्झिमम लेवल ऑफ एनर्जी आहे. काय? ही एनर्जीची मॅक्झिमम लेवल आहे. या ठिकाणी एनर्जी मॅक्झिमम एनर्जी आहे, आणि या ठिकाणी मिनिमम एनर्जी आहे, म्हणजे 0 पॉइंटला आपण लक्षात घेऊया. आता
आपण काय करूया की एक्स्ट्रीम पोझिशन पासून सुरुवात करूया. आता आपल्याला माहितीच आहे एक्स्ट्रीम पोझिशनला पोटेन्शियल एनर्जीज काय मॅक्सिमम, बरोबर की नाही, आणि कायनेटिक एनर्जीज मिनिमम. मीन पोझिशनला कायनेटिक इज मॅक्सिमम आणि पोटेन्शियल इज मिनिमम. पण टोटल एनर्जी काय होते कायमस्वरूपी सारखीच राहते, बरोबर ना. टोटल एनर्जी ऑलवेज जी काय असेल ती मॅक्सिमम आपल्याला मिळेल. इकडे एक्स्ट्रीम पोझिशनला पोटेन्शियल इज मॅक्सिमम आणि कायनेटिक इज मिनिमम. हे स्वरूप आपल्याला लक्षात घ्यायचं. मग बा या पॉईंटचा जर विचार केला या ठिकाणी पोटेन्शियल कशी आहे मॅक्सिमम आहे. पोटेन्शियल काय करावं लागेल आपल्याला अशा प्रकारे अंडरस्टँड करावं लागेल. सुरुवातीला पोटेन्शियल एनर्जी इथे आहे आणि ती काय आली या पॉईंटला आली, ती झाली मिनिमम. इथून काय आली अशा प्रकारे पुन्हा मॅक्सिमम होती गेली. कसा ग्राफ कसा चेंज होते बघा पोटेन्शियल एनर्जीचा. पोटेन्शियल एनर्जी व्हॅरीज लाईक दिस. याप्रमाणे एनर्जी चेंज होताना आपल्याला दिसते. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपण दोन्ही एनर्जीचं लक्षात घेऊया. एनर्जी मॅक्सिमम होती, थोडी थोडी काय आली स्लाइटली अशा प्रकारे डिक्रीज होती. या पॉइंटला आली इथे एकदमच काय झाली पोटेन्शियल एनर्जी झिरो झाली. पुन्हा काय झाली सडनली थोड्या प्रमाणात इन्क्रीज होत गेली आणि अशा प्रकारे पुन्हा मॅक्सिमम झाली शेवटच्या पॉइंटला, बरोबर आहे. पोटेन्शियल एनर्जी हा जो ग्राफ आहे दिस इज फॉर द पोटेन्शियल एनर्जी. आता लक्षात घ्या सेम टाइममध्ये कायनेटिक एनर्जी कुठे आहे कमी आहे मिनिमम आहे. मग तिचा ग्राफ कसा आहे तिचा ग्राफ आपण लक्षात घेऊया. तिचा ग्राफ येईल याप्रमाणे. काय लक्षात घ्या ग्राफ ऑफ द कायनेटिक एनर्जी इज लाईक दिस, बरोबर. हा ग्राफ आहे कायनेटिक एनर्जीचा आणि हा आहे तुमचा पोटेन्शियल एनर्जीचा. म्हणजे काय होते लक्षात द्या कशा प्रकारे चेंज होत जाते त्याचं स्वरूप लक्षात घ्या. थोडंसं कशा प्रकारे चेंजेस मिळतात आपल्याला त्याचं अंडरस्टँडिंग आपल्याला घ्यायचंय. हा ग्राफ आपल्याला मिळतो. मग ज्या वेळेस आपण मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशनला जातोय त्यावेळेस कायनेटिक एनर्जी हळूहळू कमी होते आणि पोटेन्शियल एनर्जी काय होते वाढते. मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी टोटल एनर्जी असते, एक्स्ट्रीम पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी इज टोटल एनर्जी असते. मग एक बाब निश्चित आपल्याला लक्षात येतंय मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम जात असताना कायनेटिक एनर्जी इज कन्वर्टेड इनटू पोटेन्शियल एनर्जी. सगळीकडे तिकडे जाते लक्षात घ्या. आणि कायनेटिक काय होते झिरो होते. सगळी एनर्जी काय असते पोटेन्शियल इतकी असते. मग इकडून इकडे जात असताना कायनेटिक कन्वर्टेड इनटू पोटेन्शियल आणि एक्स्ट्रीम कडून मीनला येत असताना पोटेन्शियल कन्वर्टेड इनटू कायनेटिक. अशा प्रकारे एनर्जीचं व्हेरिएशन, एनर्जीचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, डिफरंट एक्सप्रेशन फॉर एनर्जी लक्षात घ्या म्हणजे कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, टोटल एनर्जी, पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम. अशा प्रकारे हा पॉईंट आपण अंडरस्टँड केला. बराचसा लेंदी आणि मोठा पार्ट आहे तर आपण काय करूया या पॉईंटवरती इथे थांबूया. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण कंपोजिशन ऑफ एसएचएम आणि हे उद्या ते घेत असतानाच तुम्हाला एक्सरसाइज मी सांगतो लक्षात घ्या. तर तुम्ही हे स्टडी करत असताना show that the total energy of particle performing SHM is conserved. हा कन्सेप्ट तुम्हाला काय करायचा आहे स्वतःहून अंडरस्टँड करायचा आहे तो माहिती करून घ्यायचा. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. याचा अर्थ काय द टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज कॉन्झर्व्ड. म्हणजे काय कोणत्याही पोझिशनला तुम्ही जा, मीन पोझिशनला जा, एक्स्ट्रीमला जा, एक्स पोझिशनला जा, कुठेही जा, टोटल एनर्जी कांट बी चेंज. ती चेंज होत नाही, तेवढीच राहते. किती राहते एवढी राहते. लक्षात घ्या. हे तुम्हाला व्हेरीफाय करायचे, शो दॅट करायचे, दाखवायचे. लक्षात घ्या. नाही समजला तुम्ही त्याच्यावरती एक लेक्चर घेऊन ते कशा प्रकारे चेंज होत नाही, जागेवरती कसं फिक्स राहतं ते सुद्धा मी तुम्हाला अंडरस्टँड करून देईल. पण तुम्हाला तेवढा प्रयत्न तरी नक्कीच करायचा आहे. हे तर झालंच. तुम्हाला अजून एक एक्सरसाइज करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशन मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम कडे जात असता अशा कोणत्या प्लेसला तुम्ही गेल्याच्या नंतर म्हणजे ऍट विच डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन. क्वेश्चन समजून घ्या. ऍट विच प्लेस फ्रॉम द डिस्प्लेसमेंट म्हणजे किती डिस्प्लेसमेंटला एक्स इक्वल टू व्हॉट, एक्स ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे,
x equal to what, at that point potential energy becomes equal to kinetic energy. म्हणजे काय, find the such a displacement from the mean position. क्वेश्चन कसा आहे बघा, find the such a point from the mean position, such a displacement from the mean position at which the potential energy becomes equal to kinetic energy. हे भी तुम्हाला स्टडी करायचं, एकदम सोपा असा पार्ट आहे. x ची व्हॅल्यू तुम्हाला मिळवायची, ती किती येते काय येते हे दोन्ही एक्सरसाइज तुम्हाला नाही आले तर एका लेक्चर मध्ये मी तुम्हाला समजून सांगेन. तर एवढं इथेच थांबतो. थँक्यू.